ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केलाय. तर मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलाय. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारे ॲक्सियम 4 मिशन 5व्यांदा पुढे ढकलण्यात आलंय. हे 22 जून रोजी प्रक्षेपित होणार होतं, परंतु IASच्या सुरक्षा तपासणीमुळे ते पुढे ढकलण्यात आलंय. इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी IT हब असलेल्या बेरशेबा शहरात बरंच नुकसान केलंय. इराणने एक क्षेपणास्त्र एका अपार्टमेंट ब्लॉकच्या बाहेर पडलंय, ज्यामुळे अनेक गाड्याही चढायलेत. तर जवळील घरांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सध्या कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारशिप 36 रॉकेटचा टेक्सामधील स्टारबेस चाचणी स्थळावर काल अचानक स्फोट झालाय. त्याच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवर दिसत होते. तर 29 जून रोजी स्टारशिपच्या 10व्या चाचणी उड्डाणापूर्वी रॉकेटची दुसरी स्थिर अग्नी चाचणी सुरू असताना हा स्फोट झालाय. इराणकडून इस्रायलमधील सोरोका रुग्णालयावर काल क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. मात्र आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामोनी यांना इशारा देत म्हटलंय की इराणनं केलेल्या बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याचं ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल आणि इराणला याची पूर्ण किंमत चुकवावी लागणार आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon इंडिया यंदा भारतात 2,000 कोटी रुपये गुंतवणार आहे. कंपनीच्या वेअरहाऊस, लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी पायाभूत सुविधा वाढवणं, सेवांना गती देणं आणि कर्मचारी डिलिव्हरी भागीदारांचं कल्याण सुधारणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. तर Amazon इंडियाचे उपाध्यक्ष अभिनव सिंग यांनी ही माहिती दिली आहे. पश्चिम आशियात युद्ध भडकण्याची शक्यता असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. गुप्तचर अहवालात असं स्पष्ट करण्यात आलंय की ट्रम्प यांनी सप्ताहाअखेर अमेरिकन हवाई दल व नौदलाला इराणवर हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे 25 ते 27 जून दरम्यान चीनच्या किंगदाओ शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील उपस्थित राहणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अत्यंत समजूतदार नेत्यांनी गेल्या महिन्यातील संघर्ष समाप्त करण्याचा निर्णय घेतला, जो एक अणुयुद्धात रूपांतर होऊ शकला असता. अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच कबुली दिली आहे. व्हाईट हाऊस मध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत मेजवानीनंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय. कॅनडाच्या गुप्तहेर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतावर कॅनडात परकीय हस्तक्षेपाचा आरोप आहे की भारत आंतरराष्ट्रीय दमन मध्ये मुख्य भूमिका बजावतो. अहवालात चीनला कॅनडासाठी सर्वात मोठा गुप्त धोका म्हणून नाव देण्यात आलं होतं. याशिवाय रशिया, इराण आणि पाकिस्तानची नावं देण्यात आली होती. एअर इंडियाकडून काल सांगण्यात आलंय की 21 जून ते 15 जुलै दरम्यान दर आठवड्याला 38 आंतरराष्ट्रीय उड्डाण कमी करणार आणि 3 परदेशी मार्गांवरील सेवा स्थगित करणार आहेत. कारण 18 आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणं कमी करण्याचा उद्देश वेळापत्रकात स्थिरता आणणं आणि प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय कमी करणं आहे. संवेदनशील तैवान समुद्र धुनीतून ब्रिटिश नौदलाच्या जहाजाने प्रवास केल्यानंतर काही दिवसांनी तैवानला बेटाभोवती 50 चीनी लष्करी विमानं आढळलीत, असं संरक्षण मंत्रालयाने आज सांगितलंय. थायलंडचे पंतप्रधान पेटोंगटान शिन्नावात्रा एका लष्करी कमांडरला भेटणार आहेत, ज्यांना त्यांनी लीक झालेल्या फोन कॉलमध्ये विरोधक म्हटलंय, कारण त्यांच्या सरकारला पाडण्याच्या धोक्यात असलेल्या संकटाला कमी करण्यासाठी ही लढत आहे. कॅनडातील कॅलगरी विद्यापीठातील एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती व्हॅन्कूव्हर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने काल दिली आहे. तान्या तैगी नावाच्या भारतीय विद्यार्थ्याच्या आकस्मिक निधनानं दुःख झालं, असं वाणिज्य दूतावासाने म्हटलंय.
उत्तर प्रदेशमध्ये काही मुलं म्हशींना चारण्यासाठी घराबाहेर घेऊन गेली असताना त्यांच्या अंगावरती वीज कोसळून 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर कुटुंबियांनी तातडीने मुलांना एका खासगी रुग्णालयात नेऊन दाखल केलंय.